हे पातळ पोहे चाळून निवडून घेतलेले आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत भाजून घ्यायचे. पोहे कुरकुरीत झालेले आहेत, थंड करून घेऊ. फोडणी पात्रामध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, आवडीप्रमाणे डाळवं आणि कोथिंबीर घालून गॅसचा फ्लेम बंद करून फोडणीचं तेल थंड करून घेऊ. पोहे थंड झालेले आहेत. आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर, ड्राय रोस्ट धने पावडर, ड्राय रोस्ट जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, 2 टेबलस्पून भाजून सालं काढून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि फोडणीचं तेल घालून मिक्स करून घेऊ. गरम पोहे असताना यामध्ये फोडणीचं तेल घातलं तर पोह्यांना तेल जास्त लागतं. त्यामुळे पोहे थंड करून घ्यायचे आहेत. मस्त कुरकुरीत खमंग शेंगदाण्याच्या कुटाचे पोहे तयार झालेले आहेत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.